या तुरीचं जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल मित्रांनो, तर आपल्याला सल्फर म्हणजे गंधक टाकणं फार महत्त्वाचं असते. आता सल्फर टाकताना तुरीचा जो कालावधी आहे 150 ते 200 दिवसाचा व्हरायटीनुसार, तर त्यानुसार तुम्हाला जेव्हाही तुम्ही रासायनिक खत देसाल 2 वेळा 3 वेळा, तर 2 वेळा आपल्याला या तुरीच्या पिरियडमध्ये गंधक देणं आहे. गंधकचं कार्य काय आहे की गंधक हे झाडामध्ये मित्रांनो एक दुय्यम अन्न म्हणून पण काम करते. दुसरा रोल त्याचा असा आहे की झाडामध्ये बुरशीचं प्रमाण किंवा जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण कमी करते ते आणि उत्पादनात वाढ करते. तर आता तुम्हाला अशा तुरीला या कंडिशनमध्ये जर सुरुवातीला बी तुम्ही सल्फर दिलं, आता एकरी 10 किलो आपण गंधका शिफारस करतो. माती परीक्षण करायला असेल, सल्फर भरपूर प्रमाणात असेल तर यावेळेस द्यायची गरज नाही. पण साधारणतः जर तुम्हाला सल्फर द्यायचं असेल, जमिनीत कमी असेल, तर 2 वेळा आपल्याला ते सल्फर द्यायचं आहे या पिकाला. तर सुरुवातीला द्या मित्रांनो एकरी 5 किलो. आणखी तिसऱ्या डोसमध्ये जेव्हा तुमचा शेवटचा डोस जाईल त्यावेळेस तुम्ही सल्फर द्या एकरी 5 किलो. असं दोन्ही मिळून आपल्याला काय करायचं आहे, 10 किलो गंधक द्यायचं आहे एकरी. आणि मग बघा तुम्ही यावर्षी तुम्हाला उत्पादन चांगलं होते की नाही. बरेचसे शेतकरी मित्र गंधक टाकतात, अपुऱ्या प्रमाणात टाकतात. तर कमीत कमी आपल्याला एकरी 10 किलो गंधक देणं फार आवश्यक आहे. आता बघा ही जी तूर आहे इथं अशा कंडिशनमध्ये बी तुम्ही सल्फर दिलं तर काही प्रॉब्लेम नाही. आणखी